Hello students, am I audible? आवाज येतोय का माझा? Hello students, give me reply. Just wait. Yes, sir. Yes, sir. Screen reply सांगा मला. Just give me reply after sharing the screen. Oh, thank you. Yes, sir. Nice question. झाली स्क्रीन शेअर ना? ओके. Yes, sir. Nice question. ड्रॉइंग दिसतंय बघा तुम्हाला. दिसतंय का ड्रॉइंग? Yes, sir. Yes, sir. Mechanics of chip formation. Yes. Just wait. Screen down झालं सुरू करू आपण. Just wait for some time. Keep your all speakers mute for some time. When I ask, just at the time only that. Student, my voice is also clear, na? So, in the first chapter, that is fundamental of machining and machining operations. This is the basic machining operation. Machining operation होताना अशा प्रकारचं there is a friction between your tool. Drawing मध्ये दिसते सगळ्यांना. There is a shear force is applied along this shear plane. इथे दिसते बघा क्रॉस लाईन दिसते. That is a shear plane. Along that shear plane, this tool exerts shear force on this workpiece. खाली जो वर्कपीस दाखवला बघा, त्या वर्कपीस वर अशा प्रकारचं shear force अप्लाय होतो. ज्याप्रमाणे आपण घरी बघा ब्रेड स्लाइस वगैरे कट करत असतो, सुरीने वगैरे काहीतरी काही मटेरियल आपल्या भाजीपाला वगैरे घरी आई कापते तुमची, किंवा तुम्ही सुद्धा काही यूज करत असाल. सो ऍट दॅट टाइम दॅट नाईफ दॅट सुरी काय होतं, सुरीमुळे त्याचं प्रेशर पडतं तिथे. त्याप्रमाणेच व्हॉट हॅपन दॅट single point cutting tool, that single point cutting tool exert pressure on your workpiece so that that material is freely flow in the form of chips. या साइडला बघा चिप तयार झाली, त्या वर्कपीस मधून जो मेटलचा स्क्रॅप रिमूव्ह झालाय इन द फॉर्म ऑफ चिप्स. दॅट इज बिकॉज ऑफ दिस शियर फोर्स. या सिंगल पॉइंट टूल मुळे काय होतं, या वर्कपीसच्या या लाईन वर इथं काय होतं, देर शियर अलॉंग दॅट शियर प्लेन शियर फोर्स इज एक्झर्ट्स. shear force तयार होतं. shear म्हणजे काय, that is the cutting force. That is the cutting force. So this is a simple mechanism of called as mechanics of chip formation. अशा प्रकारे स्टुडंट लक्षात घ्या, टूल काय होतं, टूल इज फॉरवर्डिंग इन दिस ऍडव्हान्स डायरेक्शन. बरोबर. या साईडला ज्या ठिकाणी वर्कपीस कमी झालाय, कशामुळे कमी झालाय वर्कपीसची साईज, बिकॉज दॅट टूल एक्झर्ट्स सम प्रेशर. Tool exerts some pressure along this shear plane line, and that shear plane causes that material to flow freely along this tool size. या टूलच्या साइज ने काय होतंय, साइडने तिची फ्लो होती, मे बी अलॉंग टचिंग ऑल्सो अलॉंग दॅट रेक अँगल. पुढे आपल्याला अँगल शिकायचे ते अलॉंग रेक अँगलच्या काय होतंय साह्याने पुढे ती चिप फ्लो होती इन द फॉर्म ऑफ चिप्स, because of this shear force acting on that shear plane only. So this is your mechanics of chip formation. In your offline question paper, that question is asked many times. Explain that mechanics of chips formation with the help of neat sketch. मग त्या पॉइंटला तुम्हाला अशा प्रकारची सिंपल ड्रॉइंग काढता आली पाहिजे स्टुडंट, so that you can explain that how that material can be cut down into number of chips. ते मटेरियल मधून जेव्हा आपण लेथ मशीनवर किंवा ड्रिल मशीनवर पुढे बघणार आहोत, बरोबर, जॉब इज रोटेटिंग ऍट हायर स्पीड अँड दॅट टूल इज ओनली मुव्हिंग इन लिनियर डायरेक्शन, बट ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन युअर टूल अँड वर्कपीस. स्टुडंट आवाज येतोय ना माझा क्लिअरली? हॅलो स्टुडंट्स, Yes, आय एम ऑडिबल? sir. Yes. ड्रॉइंग पण दिसते सगळ्यांना, बरोबर. मग दिस इज द मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन. लेथ मशीन मध्ये जेव्हा टूल होल्ड करतो मी, सॉरी टूल ॲज वेल एज जॉब ऑल्सो. मग जॉब त्या थ्री जॉब मध्ये काय होतं, द जॉब इज रोटेटिंग अलॉंग दॅट एज अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, अँड ऍट दॅट सेम टाइम टूल पोस्ट मध्ये सरांनी दाखवलं तशी लेथ मशीनवर टूल पोस्ट मध्ये टूल फिट केल्यानंतर तो टूल
is moving linearly along parallel line or along horizontal line also, both directions, horizontal and vertical direction also, the tool movement. So there is a friction between tool and workpiece like this. Drawing मध्ये दिसतं जसं आपल्याला त्या tool आणि workpiece मध्ये काय होतं, there is a friction force is applied and that causes shear force. ही जी line दिसते ना, the cross, that is a chips line, chip त्या ठिकाणी पासून flow व्हायला लागली. त्या मटेरियल पासून ती chip surface तयार झालं, त्या surface पासून तो chip वेगळी झाली and along that rack plane, त्या rack angle च्या साहाय्याने काय होतं, ती chip is flowing freely. So along that shear line, that shear plane च्या against काय होतं, त्या ठिकाणी shear force apply होतो आणि त्या ठिकाणी chip तयार होतं अशा प्रकारच्या मटेरियल मध्ये. So this is the simple drawing for your mechanics of chip formation, with the help of which you can explain that because of that shear force. तुम्हाला सांगितलं मी ब्रेडनी जेव्हा काही मी कटिंग करत असतो, स्लाइड ब्रेड स्लाइस वगैरे बरोबर, ब्रेड कटिंग करत असतो, ब्रेड विथ हेल्प ऑफ नाईफ सुरीने कटिंग करताना काय होतं, that knife exerts the same shear force. अशा प्रकारचा shear force त्याच्यावर exert होतो and we can cut that number of into pieces. So that is your shear force. तशा प्रकारचा shear force सुद्धा या प्लेनला apply होतो इथे. So that is your mechanics of chip formation. Is it clear, student? लक्षात आलं सगळ्यांना? Hello. So in that question, suppose explain Yes. mechanics of chip formation with the help of neat sketch. Yes. काय विचारायचं का सोडा ना? Yes, student. So that question is for 4 marks. Suppose फॉर्मेशन हे आपलं तो म्हणजे आपण जो मशीनवर जे वर्क परफॉर्म करतो वर्क पीस वरच जे म्हणजे चिप निघतं त्याच आहे ना हे. हो तेच आहे. आपण जेव्हा लेथ मशीन वर समजा जॉब करतोय, हे जनरल दाखवलंय, इट मे बी लेथ मशीन और ड्रिल मशीन, बट दॅट सेम मेकॅनिझम और सेम मेकॅनिक्स कॅन बी अप्लाइड. त्यामुळेच कटिंग होतं बरोबर. अशा प्रकारेच काय होतं, तो रोटेटिंग वर्कपीस असला तरी चालेल, ते टूल लिनियर असणार आहे. टूल काय होणार आहे, या डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे. इट विल बी मुव्हिंग इन दिस एरो हेड डायरेक्शन. हा टूल काय होतो इथं, इथे लक्षात घ्या, या एरोच्या साहाय्याने काय होतं, तो पुढे जात असतो. मग तेव्हा जेव्हा पुढे जातो टूल, इट एक्झर्ट्स द शियर फोर्स. या शियर प्लेनच्या लाईनच्या अगेन्स्ट काय होतं, शियर फोर्स अप्लाय होतो. सो दॅट हे वरचा पार्ट तो रिमूव्ह झालेला आहे ना वर्कपीस पासून, इन द फॉर्म ऑफ चिप. ती चिप फ्लो होते अशा प्रकारे, अँड दॅट इज नथिंग बट द स्क्रॅप. जो शियर फोर्स जेव्हा वाढतो, सो दॅट चिप इज ब्रेकिंग अवे फ्रॉम द वर्कपीस. डिपेंडिंग अपॉन द मटेरियल हार्डनेस, ते मटेरियल किती हार्ड आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्स तयार होतात. कारण वेन यू आर हॅव्हिंग गुड प्रॅक्टिस, मटेरियलची चिप बघून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कुठल्या प्रकारचं मटेरियल आहे ते बरोबर. दॅट चिप मे बी आपल्याला पुढे बघायचं टाइप्स ऑफ चिप्स मध्ये पण. इज इट क्लिअर स्टुडंट्स? लक्षात आलं सगळ्यांना? मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन, दॅट टाइप ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड फॉर 4 मार्क्स. व्हॉट इज द मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन? मग आपण पहिल्या युनिट मध्ये शिकतोय फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन. इन दॅट फंडामेंटल ऑफ मशीनिंग ऑपरेशन we are studying that this machining operation causes this shear force along with shear plane. So that is your mechanics of chip formation. अशा प्रकारे मग फ्लो होत असतात. Is it clear, student? तर एक्झामला येते नाही डायग्राम. एक मिनिट, व्हॉट्सअपला काम झालं असल्यामुळे there may be some disturbance. Otherwise नेटचा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला दरवाजा बंद केला तर. Just तर डायग्राम विचारली जाते. हो डायग्राम विचार त्याच्यामुळे दाखवली तुम्हाला. एक्झामला डायग्राम विचारली जाते त्यामुळे तुम्हाला दाखवली आहे. दॅट टाइप ऑफ सिंपल डायग्राम यू हॅव टू ड्रॉ. या ठिकाणी हा ट्रायंग्युलर शेपचा टूल आहे सपोज बरोबर. ही टूलची फ्लँक आपल्याला पुढे बघायचं डिटेल मध्ये. टूलच्या एका एजला काय म्हणतात, फ्लँक म्हटलेलं तिथे बरोबर. या साईडचा हा काय खाली वर्कपीस आहे बरोबर. एबी पार्ट दाखवलाय. दॅट एबी इज द शियर लाईन. शियर प्लेनच्या अगेन्स्ट काय आहे, त्या एबी लाईनच्या अगेन्स्ट शियर फोर्स अप्लाय होतो आणि तिथपासून ते वर्कपीस काय होतं, इट इज सेपरेटेड इन द फॉर्म ऑफ चिप. लक्षात येतं स्टुडंट? तर वर्कपीस पासून ती चिप सेपरेट होती and it is cut down मध्ये ड्रॉ in the form of. Yes. नोटबुक मध्ये ड्रॉ करू का म्हणून. स्टुडंट लिसन, मी जेव्हा तुम्हाला सफिशियंट टाइम दे विचारायला, ऍट द टाइम यू कॅन आस्क. व्हेन आय एम एक्सप्लेनिंग डोंट डिस्टर्ब इन द क्लास, ऑनलाइन क्लास और ऑफलाइन क्लास. इज इट क्लियर? व्हेन आय एम गिव्ह यू सफिशियंट टाइम फॉर asking a question, at that time you can ask me. Otherwise disturbance for you as well as other students also. बरोबर. मग स्टुडंट लक्षात घ्या, अशा प्रकारे जेव्हा टूल त्या ठिकाणी फोर्स अप्लाय करतो, सो दॅट अलॉंग दॅट एबी लाईन
that material is cut down in the form of chip. त्या AB च्या अगेन्स्ट काय होतं, शिअर फोर्स आपला होतो, तिथं म्हटलं आपण शिअर प्लेन, दॅट इज अ शिअर प्लेन. बरोबर, ते 3 डायमेन्शनल प्लेन आपण सपोज फ्रंट व्ह्यू मध्ये बघतो फक्त, पण त्या शिअर प्लेन, त्या शिअर फोर्स काय होतं आपलं होतं त्या ठिकाणी त्या AB लाईनच्या अगेन्स्ट, ज्यामुळं त्या वर्कपीस पासून ती साधी चिप काय होती, इन द फॉर्म ऑफ चिप रिमूव्ह होती, and it is freely flowing along that tool rake angle line. बरोबर, त्या रेक अँगलच्या साइडने ती freely flow होती from your workpiece, so that it is separated from the workpiece in the form of chip or scrap. कळलं स्टुडंट? लक्षात येते का? Now you can talk if there is anything. आता काय विचारू शकता before going to the next part. लक्षात आलं का? 4 मार्काचा क्वेश्चन आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन काय आहे? That tool is flowing along, that tool is moving along this workpiece in this direction. So at that time, that tool exerts the shear force that due to friction between tool and workpiece. The tool आणि rotating workpiece वर काय होत आहे? shear force apply होत आहे, and that causes the material to freely flow along that workpiece line, a tool line. बरोबर, that is the chip. मग आपल्याला पुढे बघायचे टाइप्स ऑफ चिप्स. 3 प्रकारचे चिप्स असतात स्टुडंट. कंटिन्युअस चिप, ही जी चिप दिसते ती कशी आहे स्टुडंट? सेपरेट आहे का? दॅट इज नॉट सेपरेटेड, दॅट इज अ कंटिन्युअस चिप. लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना? मग हॅलो, if there is any question related to this part, you can ask student now, otherwise we will move to the next part. Student, if there is anything you can ask. Now we will move to the next part. आता ही जी चिप दिसते आपल्याला ती कशा प्रकारची चिप्स आहे? तर पुढे आपल्याला 3 प्रकारचे चिप्स शिकायचे स्टुडंट. Now this chip is continuous chip, that material is flowing continuously, not in the form of small segment. So this is called as a continuous chip. So further there are 3 types of chips called as a continuous chip. Then next is, second is discontinuous chip, and third is the segmental chips. मग आपण पुढच्या पार्ट मध्ये चिप्सचे 3 टाइप बघू. बरोबर, ज्या स्टुडंटनी चेक केलं असेल एक्सेलला, तुम्ही यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑल्सो. बरोबर, बुक्स ओवर नसेल तर यू कॅन ड्रॉइंगचे ते स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही फॉर युअर प्रिपरेशन. दॅट सिम्पल ड्रॉइंग यू हॅव टू ड्रॉ इन दॅट मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशनच्या क्वेश्चन मध्ये. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज अ चिप फॉर्मेशन. जस्ट अ मिनिट, जस्ट वेट, आय एम स्टॉपिंग दिस शेअरिंग. So student, you can ask now if there is anything. पुढचा पार्ट शेअर करण्यापर्यंत मी you just wait. So it is very much important to see that chips can be flown in the form of different types. So basically there are 3 types of chips are there: continuous chips, discontinuous chips, and there are segmental chips also there. There are free forms of chips. Okay, so we'll move to that next part. Just a minute. We'll see that what are the 3 types of chips. Hello student, just wait. I'm sharing the screen again. Just wait. Now again I'm sharing the screen. Just try to understand. There are 3 types of chips which we have to study now. As I said, you continuous chips, discontinuous chips, and there is third kind of chips called as a segmental chips, or in the form of separate pieces.
These are the three types of chips which we have to study. Screen share होते बघा student, give me reply now. So Yes, again, sir. होते share. okay, just wait. बरोबर, तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये मशीनिंग काय आपल्याला मशीनिंग शिकायचं आहे, मशीनिंग सुद्धा कळणार आहे तुम्हाला. बरोबर. दिसते सगळ्यांना ना मशीनिंग पार्ट. सो दिस इज मशीनिंग. आपण पहिला युनिट शिकतोय फंडामेंटल ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. ऑलरेडी आता आपण मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन मध्ये ही सेम ड्रॉइंग बघितली होती. सो दॅट इज कटिंग ऍक्शन इन्व्हॉल्व शियर डिफॉर्मेशन. जो शियर फोर्स आपण बघितला ना त्या एबी लाईनच्या अगेन्स्ट, दॅट सेम लाईन इज ऍट हियर ऑल्सो. शियर डिफॉर्मेशन टू फॉर्म चिप्स and that chip is freely flowing along that cutting tool. So that is a rake phase. पुढे आपल्याला बघायचं cutting tool in detail मध्ये. That is your mechanics of chip formation, in which you can see that is simply machining. त्यालाच काय म्हणतो आपण मशीनिंग पार्ट म्हणतो. या साईडला कटिंग टूल पण वेगळं दाखवलं बघा. कटिंग टूलचे अँगल आपल्याला शिकायचे पुढे. रिलीफ अँगल, दिस इज द कॉर्नर इज द कटिंग एज, दिस टोटल लाईन इज द कटिंग एज लाईन. देन ऍट देअर निगेटिव्ह रेक अँगल. पुढे आपण जेव्हा डिटेल मध्ये 3 डायमेन्शन ड्रॉइंग बघू ते टूलची, त्यामध्ये आपण पुढे शिकणारच आहोत. राईट नाऊ मशीनिंग सगळ्यांना कळालं असेल. मशीनिंग इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कट इन टू डिफरंट पीसेस. बरोबर, मटेरियल आपण इन द फॉर्म ऑफ चिप्स जेव्हा रिमूव्ह करतो मी, दॅट इज मशीनिंग. मशीनिंग इज डन. ओके, नाऊ नेक्स्ट अगेन देर आर चिप्स फॉर्मेशन्स आर देर. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ, and here there is a shear force is applied. त्या ठिकाणी काय होतं, प्लास्टिक झोन असतो तिथे. सम मटेरियल इज नॉट मूव्हिंग and some material is moving from the in the form of chips. So these are the 3 types of chips which we have to study in the next part. So this is the mechanics of chip formation. These are the 3 types of chips which we have to study, students. This is the discontinuous chips, continuous chips, and third is the continuous chip with built up edge. ज्याला आपण बरोबर कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. आता डिस्कंटिन्युअस चिप म्हणजे काय, दॅट इज नॉट कंटिन्युअसली. या ठिकाणी बघा मग आपण स्ट्रेट चिप होती, बट समटाइम दॅट मटेरियल मे बी सम सॉफ्टवेअर. मग ती चिप काय होती, अशी राऊंड राऊंड तयार शेप होती. बघा तुम्ही त्या वर्कशॉपला पण बघितलं असेल. दॅट इज द डिस्कंटिन्युअस चिप ऍट सेकंड लेवल. पण फर्स्ट स्टेज काय आहे, कंटिन्युअस चिप आहे. जशी आपण आधीच्या ड्रॉइंग मध्ये बघितली होती, मगाच्या ड्रॉइंग मध्ये जी बघितली आपण ना, दॅट इज अ कंटिन्युअस चिप. दॅट मे बी स्ट्रेट लाईन or that may be curved surface due to material soft. बरोबर, ते मटेरियल जास्ती सॉफ्ट असल्यावर काय होतं, ते मटेरियल इज गेट बरोबर स्पायरल शेप तयार होतो, स्पायरल. दॅट इज कंटिन्युअस चिप्स विदाउट एनी ब्रेकेजेस. बरोबर, दॅट इज अ कंटिन्युअस चिप्स. फर्स्ट काइंड ऑफ चिप इज कॉल्ड एज अ continuous chips. So there is a tool, job is moving in that forward direction, or tool is moving in that opposite direction. So material is freely flow in the form of continuous chip. There is no separate pieces. So that is the first kind is continuous chip. In that question also, that question may be asked for 6 marks or 4 marks. What are the 3 types of chips? Explain it with neat sketches. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता आला तर घेऊन ठेवू शकता. This is the first kind of chips, continuous chip. This is second kind of chip called as a discontinuous chip. That separate pieces are there. Discontinuous chip मध्ये काय होतं, that chip is not continuous like this spiral shape, but that chip is broken down into number of pieces. That is a discontinuous chip. So continuous chip and discontinuous chip. And third type of chip called as the chips with built up edge. Chip with built up edge, that means because of the heavy friction between tool and workpiece, because of heavy friction and tool and workpiece, that at that area between your tool and workpiece, that along that chip line, some part of material in the form of small chips, that is get welded at that chip side. That is called as a chips with built up edge. In short, you are calling as a BUE. So BUE काय students? Hello students, what is that BUE? BUE is the continuous chip with built up edge. That continuous chip with built up edge means because of that small parts of chip, they get added, they get welded at that highly heated zone. त्या ठिकाणी टूल आणि वर्कपीस मध्ये जो प्रकारचा हीट तयार होती ना, that highly heat, so that small fraction of that chips त्याची सेपरेट चिप झाले तयार,
that can get welded at this heated region in the form of BUE, that is built up edge. म्हणजे छोटे छोटे तुकडे तयार होते त्या चिप्सचे आणि त्या शेअर प्लेन अलॉंग काय होता, they get at welded even at either tool also. एखादा पार्ट टूलवर दाखवला, एखादा पार्ट चिपवर दाखवला बघा खाली, खालच्या साईडला पण वेल्ड होतो अशा प्रकारे. दॅट इज BUE, दॅट इज अ बिल्ट अप एज. लक्षात आलं स्टुडंट? दीज आर द 3 टाइप्स ऑफ चिप्स. ते चौथं चिप आहे दॅट इज सेरेटेड चिप्स, सेपरेट पीसेस तयार होतात. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. सपोज तुम्हाला एक्झामला टाइप्स ऑफ चिप विचारले तर यू कॅन राईट दिस फर्स्ट थ्री टाइप्स: discontinuous chips, continuous chips and continuous chip with BUE. That BUE is built up edge. Is it clear students? समजता का रे? Hello student, now you can Yes, give sir. reply. Yes, sir. लक्षात येते का? अशा प्रकारे 3 चिप्सचे फॉर्म बघायचे आपल्याला. कंटिन्युअस चिप ज्यामध्ये चिप काय होतं, फ्रीली फ्लो होती, either along straight line or either this curvilinear line also. That is a continuous chip. Then second type is called as a discontinuous chip. That means that chips are broken down into number of pieces. That is a discontinuous chip. And third kind of chip is called as a continuous chip with built up edge. Built up edge, that is BUE in short. That BUE means that small fraction of chips, जे वर्कपीसचे जे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत in the form of separated chips, that small part get welded at this highly heated area between tool and workpiece. The टूल आणि त्या चिपचा जो एरिया आहे त्या हायली हिटेड झोन मध्ये काय होतं, त्या हाय फ्रिक्शन मुळे तिथे हीट तयार होती आणि त्या ठिकाणी जर कुलंट वगैरे वापरलं नाही अशा प्रकारचा डिफेक्ट तयार होतो. दॅट इज कॉल्ड एज अ बिल्ट अप एज. दॅट इज नॉट डिझायरेबल इन मशीनिंग. मशीनिंग मध्ये असं वगैरे व्हायला नको. त्यामुळे आयदर तुमचा टूल खराब होऊ शकतो किंवा तुमचा वर्कपीस पण खराब होत असतो अदरवाइज. मग दॅट इज द थर्ड काइंड ऑफ चिप कॉल्ड एज अ कंटिन्युअस चिप विथ बिल्ट अप एज. इज इट क्लिअर स्टुडंट्स? लक्षात येतं का? बरं आपण परत बघू कंटिन्युअस चिप मध्ये काय होतं. कंटिन्युअस चिप्स, यस काय विचारायचं कोणाला? इफ देयर इज एनीथिंग यू कॅन आस्क बिफोर कंप्लीटिंग द लेक्चर. जस्ट मिनिट, आय विल गिव्ह सफिशियंट टाइम. सो कंटिन्युअस चिप आपण बघतोय, दे आर युजली फॉर्म विथ द डक्टाइल मटेरियल. कंटिन्युअस चिप कुठे तयार होतात? सॉफ्ट मटेरियल जसं म्हटलं डक्टाइल मटेरियल. बरोबर, डक्टाइल काय आहे? ज्या ठिकाणी वायर ड्रॉइंग ॲबिलिटी जास्त असते अशा प्रकारच्या डक्टाइल मटेरियलला आपण ऍट हाय रेक अँगल्स और ऍट हाय कटिंग स्पीड वाढवला किंवा हाय रॅक अँगल वाढवला तर काय होतं, कंटिन्युअस चिप तयार होतं आणि गुड सरफेस फिनिश जनरली प्रोड्यूस. कंटिन्युअस चिप मध्ये काय होतं, सरफेस फिनिश चांगली असते. बरोबर, कंटिन्युअस चिप्स आर नॉट ऑलवेज डिझायरेबल, पण प्रत्येक वेळेस ते डिझायरेबल असतं का नाही. पर्टिक्युलरली इन ऑटोमेटेड मशीन टूल, म्हणजे CNC सारखे जे मशीन टूल आहे, इट टेंड्स टू गेट टँगल्ड अराउंड द वर्कपीस. टँगल म्हणजे काय, ते मग बघितलं ना, स्पायरल तयार होतं, स्क्वेरल शेप तयार होतो असा राऊंड राऊंड राऊंड. दॅट इज द टँगल्ड अराउंड द टूल अँड ऑपरेशन हॅज टू बी स्टॉप्ड. मग बऱ्याच वेळेस CNC मशीनवर सुद्धा बघतो आपण, त्या चिप्स काय होतात, त्या टूल भोवती जमा होतात, बरोबर, टँगल करून होतात. मग आपल्याला ते मशीन थांबवून आपल्याला त्या चिप्स रिमूव्ह करावं लागतं इझिली. सो दॅट इज कंटिन्युअस चिप्स. फर्स्ट काइंड ऑफ चिप्स आपण जे बघितलं ड्रॉइंग मध्ये, दिस इज द कंटिन्युअस चिप. दॅट चिप कॅन बी मेक इन spiral shape also, round round, bro. That is a continuous chip. Then second kind of chips called as a, these are the different conditions for continuous chips. Then second type of chips, these are discontinuous chips. Discontinuous chips consist of segments that may be firmly or loosely attached to each other. म्हणजे जे डिस्कंटिन्युअस चिप्सचे जे छोटे छोटे तुकडे दिसत आहे ते असं नाही का सेपरेट सेपरेट असणार आहे. दॅट मे बी attached separately or may be attached close to each other. बरोबर, डिस्कंटिन्युअस चिप्स काय होता, ते एकत्र पण पॅक होता कधी कधी मटेरियल भोवती, or otherwise in the form of free chips. So that is your discontinuous chips are there. So these discontinuous chips consist of segment that may be firmly or loosely attached to each other. बरोबर, ते सेपरेट सेपरेट पीसेस असतात काही वेळेस डिपेंडिंग अपॉन द मटेरियल अँड डिपेंडिंग अपॉन युअर मशीनिंग कंडिशन्स, or otherwise they can stick to each other because of high heat. So closely attached to each other. These chips occur when machining hard brittle material such as cast iron. Cast iron सारखं हार्ड मटेरियल जेव्हा आपण मशीनिंग करत असतो तेव्हा अशा प्रकारचे मटेरियल, अशा प्रकारचे चिप्स आपल्याला मिळतात. अँड ब्रिटल फेल्युअर टेक्स प्लेस अलॉंग द शिअर प्लेन. त्या शिअर प्लेन जसं बघितलं आपण मेकॅनिक्स मध्ये, त्या फेल्युअरच्या अगेन्स्ट ब्रिटल फेल्युअर होतं. अँड डिस्कंटिन्युअस चिप्स आर ऑब्झर्व्ड इन दॅट हार्ड cast iron material. So that is also segmented chips. That is also discontinuous chips in the form of segmented chips. आपल्याला पुढचं बिल्ट अप एज और चौथी आपल्याला जी बघायचं होती, तिसऱ्या, that is a
चिप्स विथ बिल्ट अप एज. बिल्ट अप एज कसं असतं लक्षात घ्या स्टुडंट. हॅलो, आवाज येतोय स्टुडंट माझा? आय एम ऑडिबल क्लिअरली? स्टुडंट्स ऐका जागेवर झोपले सगळे. Yes, sir. येतोय. Yes. Yes, sir. It is very much important. Third kind of chip is that is a chip with built-up edge. So in that third kind of chip, that is a chip with BUE. BUE consists of layers of material from the workpiece. Materialचा तो छोटा तुकडा असतो ना in the form of scrap or chip are gradually deposited on the tool. त्या highly heated zone मध्ये काय होतं त्या ठिकाणी तिथे ऍड केलं जातं may from at the tip of the tool during cutting. So as it becomes larger, जेव्हा मोठे मोठे वाढतात ते काय होतं BU becomes unstable and eventually break up. बरोबर, मोठं मोठं काय होतं हिटिंग वाढत जातं ते आणि जास्ती मटेरियल ऍड होऊन काय होतं त्याच्यावर अनस्टेबिलिटी तयार होती आणि ते डायरेक्टली ब्रेक होतं मोर हिट ड्यू टू. सो पार्ट ऑफ BU मटेरियल इज कॅरीड आउट बाय द टूल साइड ऑफ द चिप. द रेस्ट इज डिपॉझिटेड रॅन्डमली ऑन द वर्कपीस सरफेस. बरोबर, कधी कधी काय होतं त्या बिल्ट पेजचं मटेरियलचं पार्ट काय होतं टूल साइड वरून निघून जातो इन द फॉर्म ऑफ चिप अँड समटाइम्स द रेस्ट इज डिपॉझिटेड रॅन्डेड ऑन द वर्कपीस सरफेस. कधी कधी तो वर्कपीस पण राहतो विच इज नॉट डिझायरेबल. तशा प्रकारचं वर्कपीस सरफेस इज नॉट प्रॉपरली फिनिश. बरोबर, बिल्ट पेज डिझायरेबल नसती मशीनिंग करताना. दो इट हॅपन्स नॅचरली बट दॅट यू हॅव टू रिमूव्ह इट बाय सुटेबल प्रिकॉशन्स. बरोबर, द प्रोसेस ऑफ BUE फॉर्मेशन अँड डिस्ट्रक्शन इज repeated continuously during the cutting operation unless measures is taken to eliminate it. तर आपण जर मेजर केले नाही काही प्रिकॉशन घेतले नाही तर काय होतं बिल्ट पेज तयार होत असतं कंटिन्युअसली. म्हणजे आपल्याला रिमूव्ह करता आले पाहिजे प्रॉपरली बाय युजिंग आयदर कटिंग ऑइल और आयदर बाय युजिंग सम मशीनिंग कंडिशन काही चेंज करून आपल्याला बिल्ट पेज रिमूव्ह करता आलं पाहिजे. या ठिकाणी बघा बिल्ट पेज अशा प्रकारे त्या वर्कपीसच्या खालच्या भागात पण तयार होती. बरोबर, मग कशामुळे बिल्ट पेज तयार होती? The increases the cutting speed or decreasing depth of cut or increasing the rake angle using a sharp tool or using an effective cutting fluid or use a cutting tool that has lower chemical affinity for the workpiece material. So in the form of different this cutting edges stick this राऊंड शेप दिसतो ना that is a BUE. इथे दिसतंय बघा सर्कल पुढच्या साईडला पण दाखवलं बघा स्टुडंट वर्कपीस वर. So that is nothing but the built up edge. Is it clear student? Hello स्टुडंट लक्षात येते का बिल्ट पेज असं चिपच्या वरतीच असणार असं काही नाही. अलॉंग दॅट चिप इट कॅन बी फ्लो बट इट कॅन फॉर्म ॲट आयदर वर्कपीस साइड ऑल्सो. वर्कपीस ज्या ठिकाणी टूल ऑलरेडी पास झालाय त्या ठिकाणी स्मॉल फ्रॅक्शन ऑफ चिप्स विल बी सेग्रिगेटेड सो दॅट बिल्ट पेज विल बी फॉर्म. इज इट क्लिअर स्टुडंट? हॅलो, तिसरा पार्ट कळला स्टुडंट टाइप्स ऑफ चिप मधला चिप विथ BUE. तिथे काय तयार होतं कंटिन्युअस चिप तर तयार होती पण चिप मधला जो स्मॉल फ्रॅक्शन आहे स्मॉल तुकडे असतात छोटे छोटे ते काय होतं त्या हायली हिटेड झोन मध्ये तयार होतं असे जमा होता अँड दे गेट वेल्डेड छोट्या प्रमाणात चिटकले जातात त्याला इन द फॉर्म ऑफ BUE दॅट इज बिल्ट अप एज. इज इट क्लिअर स्टुडंट? These are the three types of chips which are very much important as per your syllabus point of view. Again तुम्हाला सिलेबस मध्ये बऱ्याच वेळेस विचारलंय what are the three types of chips and explain it with neat sketch. Is it clear student? Yes, sir. लक्षात आलं का? Sir. Again I am revising. Yes. Before completing the lecture, just again I am revising that first three part. आज आपण मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन बघितलं. पहिल्या मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन मध्ये बघितलं आपण का मटेरियल इज फ्रीली फ्लोइंग इन द फॉर्म ऑफ चिप्स बिकॉज ऑफ द शिअर फोर्स अप्लाइड ऑन दॅट मटेरियल. बरोबर, शिअर फोर्स कसा अप्लाय होतो आपण ते ड्रॉइंग कडे परत एकदा. सो अलॉंग दॅट शिअर फोर्स लाईन त्या शिअर प्लेनच्या अगेन्स्ट काय असतं देर इज अ मशीनिंग टेक्स प्लेस अलॉंग बिकॉज ऑफ द शिअर फोर्स. त्या ठिकाणी शिअर फोर्स तिथे अप्लाय होतो त्या ठिकाणी त्यामुळं मटेरियल इज फ्रीली फ्लोइंग इन द फॉर्म ऑफ चिप. बरोबर, ही जी इथे लाईनला ते एबी नाही म्हटलंय मगाची लाईन वेगळी होती. नाउ अलॉंग दिस लाईन अलॉंग दिस शिअर फॉर्मेशन टू फॉर्म चिप या ठिकाणाहून चिपची सुरुवात होती. ते मटेरियलच्या वर्कपीस पासून वेगळं व्हायला सुरुवात होती अलॉंग दॅट टूल अँगल. त्या टूलच्या रेक अँगलच्या अलॉंग ते फ्रीली फ्लो होतं बिकॉज ऑफ द शिअर फोर्स. तो टूल काय करतं फ्रिक्शन बिटवीन टूल अँड वर्कपीस exerts shear force along this shear plane line. That is your mechanics of chip formation. Is it clear student? आणि पुढच्या पार्ट मध्ये आपण थ्री टाइप्स ऑफ चिप्स बघितल्या. तीन प्रकारच्या चिप्स बघितल्या कंटिन्युअस चिप्स, डिसकंटिन्युअस चिप्स अँड कंटिन्युअस चिप्स विथ BUE that is built up edge.
So these are the three types: continuous chips in the form of free flow lines. Second is discontinuous chips in the form of separated segments. Separated segments may be separated, or either they can also be get sticked to each other. That is discontinuous chips. And third kind is built up edge. Continuous chip with अशा प्रकारे चिपची एज दोन्ही साईडला, वरच्या साईडला पण असते किंवा खालच्या साईडला वर्क पीसला पण असते ती बीओई. दॅट इज अ स्मॉल छोटे छोटे फ्रॅक्शन जे असतात स्क्रॅपचे, ते काय होतं एका ठिकाणी जमा होता, फॉर्मिंग द बीयूई. Is it clear, students? So before completing the lecture, is there any question you can ask, students? Or otherwise, you can take this screenshot of the drawing also. तुम्हाला बरोबर पीसी मध्ये जे दिसते तुम्हाला ऑनलाइन लेक्चरला, on your individual phones or at your laptops also you can take the screenshot for this different PPT. आपण ज्या वेगळ्या प्रकारच्या PPT बघू पुढे, इथून पुढे अशा प्रकारच्या, त्याप्रमाणे आपल्याला सिलेबस पुढे शिकायचा आहे वन बाय वन. बरोबर. सो यू हॅव टू स्टडी दिस chips one by one. This is your built up edge along that continuous chip line. So these are the different types of built up edges. It's a positive edge in the form of negative edge. That is not part of your syllabus, but you must understand that built up edge is the unwanted area of that scrap which gets sticked, which get welded at on the workpiece. BUE मुळे काय होतं, it is unfavorable conditions. टूल टिप खराब होऊ शकते त्या ठिकाणी, किंवा पॉवर कन्झम्पशन वाढतं तिथे, सरफेस फिनिश पण खराब होत असते बिल्डअप एज मध्ये. दॅट इज नॉट डिझायरेबल. बरोबर. बिल्डअप एज इज नॉट डिझायरेबल फॉर एनी मशीनिंग कंडिशन्स. सो यू हॅव टू टेक प्रिकॉशन्स इन द फॉर्म ऑफ दिस. इथं बघा प्रिकॉशन दिले त्यांनी बघा. इन्क्रीज द कटिंग स्पीड. कटिंग स्पीड तुम्ही वाढवला. डिक्रीजिंग द डेप्थ ऑफ कट. डेप्थ ऑफ कट तुम्हाला कमी करता येऊ शकतो. अदरवाइज हा रेक अँगल जो इथला सुरुवातीचा अँगल आहे, तो रेक अँगल तुम्हाला वाढवायचा आहे. अदरवाइज टूल कसा आहे, तो टूलची शार्पनेस कमी झाला तर शार्पनेस टूलचा वाढवायचा आहे. और युझिंग अन इफेक्टिव्ह कटिंग फ्लुइड. त्या ठिकाणी कटिंग फ्लुइड पण वापरायचं आहे. सो इट युजेस अ कटिंग टूल दॅट हॅज लोअर केमिकल इन्फिनिटी फॉर द वर्कपीस मटेरियल. सो इन दॅट वे I can improve my surface finishing also. Is it clear, students? Now you can ask if there is any lecture before completing the lecture. If there is any question, you can ask, students. मग विचारतो काय जणांना. Now you can unmute your speaker and you can ask if there is any question, student. आज आपण दोन भाग बघितले बरोबर. मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन, टाइप्स ऑफ चिप्स. यस. हा. Yes, if there is anything you can ask, otherwise. हाँ. आवाज क्लियर होत नाही. मेसेज करून टाका म्हटलं. लेण्यासाठी नोटबुक. हा, नोटबुक करायची तुम्हाला. नोटबुक तुम्हाला जे ऑफलाईन लेक्चर येईल तेव्हा पण तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकल जरी असलं, समटाइम यू हॅव टू राईट युअर राईट अप ऑल्सो. बरोबर. तर 200 पेजेसची नोटबुक करा. हाफ पार्ट मध्ये थेरोटिकल पार्ट असणार आहे, हाफ पार्ट मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल जे काही पॉईंट ऑफ शिकणार आहे तो पार्ट पण असणार आहे. पुढच्या प्रॅक्टिकल तुम्हाला ड्रॉइंग दिली जाणार आहे. बरं. पुढच्या ट्युजडे तुम्ही येणार जेव्हा, बरं, नेक्स्ट प्रॅक्टिकलला जेव्हा तुम्हाला ते जे 3 ड्रॉइंग दाखवले ना, 3 जॉब, लेथ मशीनचा जॉब, एक कार्पेंटरचा जॉब आहे आणि एक वेल्डिंगचा जॉब आहे. ते जॉबचं ड्रॉइंग तुम्हाला दिलं जाईल. सो दॅट त्या ड्रॉइंग साठी तुम्हाला एक वर्कशॉप बुक पण मिळत असतं. बरोबर. वर्कशॉप बुक पण मिळत असतं फॉर युअर सबमिशन. बरोबर. अजून कोणाला विचारायचं का रिलेटेड टू सिलेबस? सिलेबस बद्दल काय विचारायचं तर यू कॅन आस्क. आज काय बघितलं आपण? बरोबर. आज आपण फक्त मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन बघितलं आणि वी हॅव स्टडीड द 3 टाइप्स ऑफ चिप्स. कंटिन्युअस चिप्स, discontinuous chips, and third kind of chip is called as a continuous chip with built up edge. So these are the 3 types of chips. Is it clear, students? पुढच्या पार्ट मध्ये आपण मशीनिंग काय, बरोबर, मशीनिंग मध्ये लेथ मशीन काय, बरोबर, तो मशीनिंगचा पार्ट शिकून आपण लेथ मशीन जायचं. आपल्याला लेथ मशीन आपल्याला डिटेल मध्ये शिकायचे आहे. Is it clear, students? Now if there is any question you can ask, student, before completing the lecture. आणि लेक्चर सर नोट्स देणार आहे. नोट्स आहे माझ्याकडे. बरोबर. ते सांगितलं तुम्हाला मी, माझ्याकडे सर्व चॅप्टरचे नोट्स आहे. बट दॅट नोट्स आर समवट ओल्ड. जी स्कीमचे नोट्स आहे, बट दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बरोबर. तुम्हाला मी लेक्चर प्रॅक्टिकला जसं जसं सिलेबस पूर्ण जाईल आपल्या पुढे, तसे तसे तुम्हाला नोट्स पण देणार आहे. बरोबर. प्रेझेंट स्टुडंट सगळ्यांसाठी देणार आहे मी. यू डोंट वरी फॉर दॅट. नोट्स पण आहे माझ्याकडे सगळ्या चॅप्टरच्या. आय विल गेट द नोट्स ऑल्सो. बरोबर. मशीनिंग चॅप्टरचं जेव्हा संपल, तुम्हाला मशीनिंग चॅप्टरचे असाइनमेंट लिहून देईन तेव्हा तुम्हाला मी तुम्हाला नोट्स पण देणार आहे. इज इट क्लिअर? सगळ्या विषयांच्या नोट्स, सगळ्या चॅप्टरचे नोट्स आहे आपल्याकडे. बरोबर. फक्त शेपिंग वगैरे जो नवीन सिलेबस ऍड झाला त्या आय स्कीम मध्ये,
त्याच्या काही नोट्स असेल तर त्याचे पीडीएफ तुम्हाला पीपीटी सेंड करेल त्या शेपिंगचा सेकंड चॅप्टर जो ना शेपिंग अँड बरोबर शेपिंग मशीनचे त्याच्या नोट्स कारण आयस्क्रीम मध्ये चेंज झालेला सिलेबस काय 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 त्या नोट्स नाही आपल्याकडे फक्त दॅट आय कॅन गिव्ह यू पीपीटी ऑर पीडीएफ डोंट वरी इज इट क्लिअर स्टुडंट्स Yes, sir. you can ask students before completing the lecture अजून काय विचारायचं कोणाला येस स्टुडंट्स नो सर. बरोबर पुढच्या पार्ट मध्ये आपण मशीनिंगच्या डिटेल मध्ये जायचंय देर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ मशीनिंग बरोबर ऑर्थोगोनल मशीनिंग और बरोबर दॅट मशीनिंग डिटेल विल स्टडी अँड विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज लेथ मशीन जसं तुम्हाला पॉवर सरांनी दिवशी वर्षामध्ये सांगितलं लेथ मशीनचं सगळं तुम्हाला बरोबर छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या सरांनी ते 3 चक काय आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन्स तो पार्ट आपल्याला पुढच्या पार्ट पासून सुरू करायचा आहे मशीनिंगचा पार्ट सुटल्यानंतर इज इट क्लिअर स्टुडंट्स So just a minute, I'm just stopping that recording and getting that control. Just a minute, you just stay connected to the lecture.